काय ग शितले? त्या पुष्पाताईंचा हात केलास ना अधू? बघायला तर गेलीस का? काके, मी काय मुद्दाम केलं नव्हतं. अगं होय, पण ती पुष्पाताई गावभर तुझ्या नावानं कोकलत फिरते. त्यांना त्याशिवाय जमतच काय? शितले, असं कुणाबद्दल वाईट बोलू नये. आणि तुला तरी काय जमतं ग? होय, काय जमत नाही ते सांग फक्त. बर. होय ग काके, स्वेटर कसा विणायचा असतोय? स्वेटर? अगं सोपं नसतंय ते, लई दिस लागतात त्याला. होय, मग मला शिकवशील? तुला बर शिकवते हा. पण काय ग शितले, तू कुणासाठी इणार आहे स्वेटर? कुणासाठी कशाला? कला जवळ असलेली काय वाईट असते वय? वय तरी पण अगं कुणासाठी नाही, असंच गावभर फिरण्यापेक्षा तर बरं आहे ना. हा? शितले, तू कधीपासून एवढी शहाणीसारखी वागायला लागलीस? काके, तुला काय मी येडीबिडी वाटली का काय? अगं वाटत नाही, पण वागतेस ना कधी कधी तशी. काके, तू मला शिकवणार आहेस का नाही? शिकवते, नक्की शिकवते. कधी? शितले, अगं तुला रिचार्ज मारायचा होता ना? कसला? अगं ते तुझ्या मैत्रिणीचं कोणाच तरी मारायचं होतं ना रिचार्ज. हा, त्यो होय. सांगितलं तिला नाही ते. शितले, असा कुणाचा बी रिचार्ज मारत जाऊ नकोस काय. का? फुकटात थोडीच मारायचा होता. अगं तसं नाही, पण या आजकालच्या पोरी कुठल्या बी पोराचा रिचार्ज मारतात. उगाच आपण गोत्यात येऊ. बर. हे बघ, आपण कुणाच्या फंद्यात अडकायचं नाही आणि आपण स्वतः फंद्यात पडू असं बी वागायचं नाही. काय कळलं ना? ही काकी एक काय बोलेल भरोसा नाही. शितले, हा, शितले अगं ऐकतेस ना मी काय म्हणते ती? ऐकते की. येते. इकडे बोल की. अरे सगळा प्रॉब्लेम करून ठेवलायस. आता मी काय केलं? काय केलंस? अरे सगळा बॅलन्स संपून टाकलास. शीतलने रिचार्ज मारला असेल ना? मारला असेल की. आणि फोन चालू केलं कळलंच की आपल्याला. बघ नाही तर लय प्रॉब्लेम होईल माझा. अरे नको टेन्शन घेऊ. परवा तुझ्यामुळे आई बरोबर बोलू शकलो नाही आणि काल रिचार्ज संपल्यामुळे बोलू शकलो नाही. सॉरी. सॉरी बिरी काय नाही. आज जर का रिचार्ज झाला नाही तर इथून पुढे मी तुला मोबाईल देणार नाही. भाषा मारला का तुला माझा विश्वास नाही बे? काल ठेवला की तुझा विश्वास. आता मी काय सांगतो ते ऐक. हा बोल. मी खरंच मोबाईल देणार नाही. बरं बाबा, तू म्हणशील तसं. झालं का तुझं समाधान? नाही. आता अजून काय? रिचार्ज मिळाल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. कुठनं बुद्धी सुचल्याचा मोबाईल घेतला काय माहित. काय आजी, तब्येत काय म्हणते? काय नाही, चालायचं असंच. बरंच म्हणायचं आता. त्या पाय पडा आलं वे? नाही, आपलं असंच पाय मोकळं करायला आली होती. या जयश्री या 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 या. काय इकडे कसं काय येणं गेलं? सध्या मी पार्टीवरच असते. कुणाच्या? आमच्या? नाही, तुमच्या माणसाच्या. तुम्ही इकडं कसं काय? आम्ही ते देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. काय मग देवी पावतीये का नाही? न पाहून सांगणार कुणाला? शीतलला एवढी आनंदी बघून तुम्हाला मी
होत असेल ना? आनंद आव परमानंद म्हणा. मग तुम्हाला काय वाटतंय हो? शीतल एवढी खुश का असेल? नाही पण तुमच्या आनंदाचे डेफिनेशन काय आहेत जरा कळू दे आम्हाला बी. माणूस 2 कारणांनी आनंदी असतो. फॉर एक्झाम्पल. एक तर स्वतःच्या मनासारखं घडत असलं की, आणि दुसरं म्हणजे तेच सांगतेय, दुसऱ्याच्या मनासारखं होत नसलं की. करेक्टच बोलताय तुम्ही. वय ना? मग आता तुम्हीच सांगा, शीतल का आनंदी असेल ते? शीतल हेच हल्ली तुमच्या मनासारखं काय घडत नाही. अजिंक्य तुम्हाला विचारत नाही. मग काय ओळखलं हो तुम्ही शीतलला? आता जरा सरळ विचार करा. अजिंक्य आणि शीतल पहिल्यासारखं बोलतात असा संशय आहे मला. शीतल नाही म्हणजे असं पण असू शकतं ना. शीतलनं अजिंक्यचा विषय कायमच डोक्यातनं काढून टाकला असणार. बघा की कशी प्रेमानं वागती, हसती पहिल्यासारखीच. हा तुमचा तुम्ही करून घेतलेला गोड गैरसमज आहे. सहजासहजी विषय डोक्यातून काढून टाकला असं वाटतं का तुम्हाला? आता जरा नीट ऐका. शीतल अजिंक्यांबरोबर बोलती म्हणून खुश आहे. शक्यच नाही. अहो त्या दोघात कसलंच कनेक्शन नसणार आहे. असंच मला बी वाटत होतं. मी बी आज भ्रमात होते, पण सकाळीच माझ्या भ्रमाचा भोपाळा फुटलाय. नाही नाही पुरावा काय तुमच्याकडे? हा नंबर घ्या, कुणाचा आहे? अजिंक्यांचा. या नंबरवर शीतलनं सकाळी रिचार्ज मारलाय, पण आता या नंबर लागत नाही. नाही कशावरनं हा अजिंक्यचा नंबर आहे? सकाळी जेव्हा मी या नंबरवर फोन केला होता तेव्हा नंबर बंद आहे हे कन्नड मध्ये सांगते. म्हणजे हा नंबर आपल्या इथं नाही. 100% शीतल आणि अजिंक्यांचं बोलणं अजून चालू आहे. तुम्ही एकदा खात्री करून घ्या. नाही नाही माझा अजून बी याच्यावर विश्वास बसत नाही. भैया साहेब, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का हो? कुठली? तुमच्या प्रेमात आणि माझ्या प्रेमात एक मुख्य फरक आहे. सांगा बघू कोणता? कोणता? तुमचं प्रेम मिळवायला तुम्हाला गावभर फिरावं लागतं, हे असं माग माग. पण माझं प्रेम माझ्या घरातच आहे. जर जिजन पप्पांनी शब्द टाकला ना तर अजिंक्य नाही म्हणूच शकत नाहीत. आणि माझं काय हो, माझं प्रेम मी कसं बी मिळवीन. मग तुम्ही बसा शीतलकडं नुसतंच लांबनं बघत. हा नाही मग आता आम्ही काय करावं असं तुमचं मत आहे? तुमचा काय बी उपयोग नाही बघा. मी तुम्हाला नंबर दिलाय, आता जरा तुमच्या डोक्याचा वापर करा आणि काहीतरी करा. कारण एकदा का वेळ हातातून निघून गेली की शीतल बी हातची गेलीच म्हणून समजा.